आजच्या या आपल्या सर्वांचेच नेते लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सव वर्षाची सुरुवात आणि त्या सुरुवातीच्या कार्यक्रमाकरता सुरुवात करण्याकरता आलेले आम्हा सर्वांचे नेते महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूरजी, समस्त व्यासपीठ, माझे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि ज्या महिलांनी, ज्या माझ्या भगिनीने अत्यंत सुरेख हरिपाठ इथे ऐकवला, त्या सर्वांना मी सर्वप्रथम साष्टांग नमस्कार घालतो। हे 75वं वर्ष म्हणजे रामशेठ ठाकूर साहेबांचा परवा 2 तारखेला वाढदिवस आहे आणि तो 2 जून, यंदा ते 74 वर्ष पूर्ण करणार आहेत, 75 वर्षात सुरुवात करणार आहेत। त्याच्यामुळे आपल्या सर्वांना ज्यांचा परिस्पर्श झालाय त्या परिस्पर्शाने आपलं सोनं झालंय अशा आपल्या देवतुल्य रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस हा रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाला साजेसा झाला पाहिजे, म्हणून याची सुरुवात संत महंतांच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कीर्तनाने व्हावी असा आम्ही सर्वांनी विचार केला। म्हणून आजचा हा आज हरिपाठ आहे, उद्या आहे, परवा आहे, कीर्तन आहेत। आपल्या इथे ज्या सर्वांनी, ज्या सर्व संत महंतांनी, ज्या हरिभक्त पारायण मंडळींनी एवढे वर्ष हा नाम पांडुरंगाचा जप करत वारी राखली, हरिभक्त पारायण ज्यांनी सेवा दिली या वाङ्मयाला, त्या सर्वांचा इथे या व्यासपीठावर सत्कार व्हावा आणि असा हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आपण साजरा केलाय। हा पूर्ण वर्ष आमचे यंदा रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, कलात्मक कार्यक्रम होणार आहेत, क्रीडा होणार आहे, अनेक मोठमोठे सत्कार होणार आहेत आणि हा पूर्ण वर्ष आम्ही अमृत महोत्सव म्हणून साजरा करणार आहोत। आणि याच्याकरता आज याची सुरुवात करण्याकरता जसा मी रामशेठना मानतो तसं रवींद्र चव्हाण साहेबही रामशेठना मानणारेच आम्ही सर्व आहोत आणि तुम्ही सर्व मानताय की आपल्या कर्तृत्वाने मोठा होऊन स्वतःकरता सर्वच मोठे होतात, समाजाकरता जो मोठा होतो तो मोठा आणि ते मोठे रामशेठ आहेत। स्वतःच्या शाळा आहेत, स्वतःच्या संस्था आहेत, पण मी ज्या रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकलो त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना आदर्श मानलं, रयत शिक्षण संस्थेला मातृसंस्था मानून गेल्या अनेक वर्षांमध्ये रयत शिक्षण संस्थेला अग्रगण्य असे दानशूर कोण असतील तर ते रामशेठ ठाकूर साहेब आहेत। साहेब, उरण, पनवेल, खालापूर, कर्जत या ठिकाणी कुठलंही मंदिर बांधलं असेल आणि त्या ठिकाणी नंबर 1 ची देणगी रामशेठ ठाकूर साहेबांची नाही असं कुठे झालेलं नाही। असा हा दानशूर नेता ज्यांची आपण 75वी साजरी करतोय आणि ह्या सर्व पूर्ण वर्षामध्ये अनेक कार्यक्रम आपण करणार आहोत आणि याची सुरुवात मला आनंद वाटतो की या कीर्तन महोत्सवाने झाली, पांडुरंगाच्या नावाने झाली, पांडुरंगाचं हरिकीर्तन करत झालं आणि त्याच्याकरता गेल्या 8-9 दिवसापूर्वीच आम्ही सर्वजण बसलो आणि हे नियोजन फार जुनं नसून फक्त गेल्या 8 दिवसामध्ये केलेलं आहे। मग हरिपाठ मंडळ किती येतील तर पहिले 75 वाढदिवस आहे म्हणून 75 बोलवावे, तर ते रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव आहे। मी तुम्हाला सांगतो की 75 हरिपाठ मंडळ कशी येतील ही विवंचना चालू असताना मनामध्ये कुतूहल होतं, शंका की कसे येतील, काय येतील। मला आज सांगायला अभिमान आणि गर्व आहे की या ठिकाणी 150 हरिपाठ करणारी मंडळं 3 दिवसात येणार आहेत। त्याच्यामुळे आम्ही 25-25-25 करणार होतो, ती 50-50-50 करतोय। रामशेठ तुमचं नाव आलं का तिथे डबल होतं, मग संख्या असो उपस्थिती असो, तुमच्या नावातच दम आहे। त्याच्यामुळे ही 75वी आपण या परिसरामध्ये कोणीही झाली नसेल अशी चांगली करावी आणि त्याच्याकरता माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते, एक नाही अनेक कार्यकर्ते या तयारीला आहेत आणि तन मन धन लावून या कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत। तेव्हा आपल्या या नेत्याचं 75वे वर्ष फार उत्साहात, आनंदात सर्व क्षेत्रातल्या लोकांना
सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचंय. माझी या व्यासपीठावर असलेल्या आणि सर्व समोर असलेल्या सर्वांना विनंती आहे की पूर्ण वर्षामध्ये मग वैद्यकीय क्षेत्रातलं असेल, क्रीडा क्षेत्रातलं असेल, आध्यात्मिक क्षेत्रातलं असेल, त्याच्यानंतर आपल्याला सांस्कृतिक क्षेत्रातलं असेल, सर्व क्षेत्रातल्या सर्व प्रमुख लोकांना सोबत घेऊन आपल्याला हे पूर्ण वर्ष अमृत महोत्सव म्हणून साजरा करायचा आहे. आणि आपण सर्वजण आज संत मंडळींचा सत्कार आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, हरिपाठ केलाय त्या सर्वांचे आशीर्वाद आहेत, पांडुरंगाची कृपा आपल्या मागे आहेत. आणि मला पूर्ण खात्री आहे की मला रामायणातली एक गोष्ट माहिती आहे की साहेब, रामाने दगड सोडला तो बुडला, पण माकडाने दगड सोडला वानराने तो तरला, कारण त्याच्यावर आपण राम लिहून सोडलं होतं. आणि हा तर रामशेठ साहेबांचा अमृत महोत्सव आहे. हा पूर्ण वर्ष फार जल्लोषात, उत्साहात, आनंदात आणि हिरिरीने करू ही ग्वाही या ठिकाणी देतो. चव्हाण साहेबांसारखे आमचं पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व, भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे आपल्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे येत्या या वर्षामध्ये पूर्ण महोत्सव हा अमृत महोत्सव जोरात, उत्साहात, आनंदात करूया आणि रामशेठ साहेबांना दीर्घायुषी व्हावं ही प्रभूचरणी मी विनंती करतो, देवाला प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय आमदार महेश बालदी साहेब, मनापासून धन्यवाद.